जालना जिल्ह्यात एक धक्कादायक बँक घोटाळा उघडकीस आला असून त्यामुळे संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अवघ्या एक आठवड्यात 3 प्रमुख बँकांमधील कोट्यवधी रुपयांचे फसवणुकीचे व्यवहार समोर आले। पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्राहकांच्या ठेवी आणि मौल्यवान वस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी असलेले अधिकारीच आता या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे। कॅनरा बँकेच्या बदनापूर शाखेतील सीसीटीव्ही फुटेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत घडलेल्या या घटनेमुळे बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये बँकेचे अधिकारी स्वतःच बँकेच्या आत गहाण ठेवलेले सोने चोरताना स्पष्टपणे दिसत आहेत। ही संपूर्ण घटना इतक्या निर्धास्तपणे झाली की यावरून हे रॅकेट बऱ्याच काळापासून सुरू असल्याची चर्चा आहे। सूत्रांनुसार गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील 3 वेगवेगळ्या बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले। त्यामुळे प्रशासन आणि बँकिंग व्यवस्थेत भीती पसरली आहे। आता तपास अधिक तीव्र झाला असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे। या घटनेमुळे जनतेमध्ये भीती आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोक आपले मौल्यवान दागिने आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकांवर विश्वास ठेवतात। सध्या पोलीस आणि बँक प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जात आहे। बदनापूर शहरातील कॅनरा बँकची शाखा आहे। काल त्यांचे महाव्यवस्थापक यांनी बँकेत येऊन चेकिंग त्रैमासिक चेकिंग केली असता त्यांना असं निदर्शनास आलं की ज्या सोनं तारण ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्यातील काही सोनं गायब असल्याचं दिसलं आणि काही सोनं हे डुप्लिकेट असल्याचं दिसलं। त्याच्यावरून त्यांनी तपासणी केली असता सीसीटीव्ही फुटेज आणि बाकी गोष्टी पाहिल्या असता बँकेचे मॅनेजर वीरेंद्र पाटणकर, त्यांचा सहकारी ऑफिसर संजय डोंगरे आणि सुवर्णकार प्रवीण बुराडे बदनापूर यांनी संगनमत करून बनावट सोनं हे खरं असल्याचं भासवून त्याच्या बदलीत कर्ज दिले आणि जे ओरिजिनल सोनं होतं ते बँकेतून चोरून घेऊन गेले। अशी 7.5 कोटीच्या जवळपास अफरातफर करून फसवणूक केलेली आहे। त्याच्यामध्ये बँकेचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून काल पोलीस स्टेशन बदनापूर येथे गुन्हा दाखल झालेला आहे।